अतिशय कष्टानं चिकाटीनं उभा राहिलेली ही मुलं आहेत. हे आमच्या ताई आहेत. अतिशय सुशिक्षित शिक्षक आहेत. त्या चांगलं ज्ञान, चांगलं वाचन, चांगले अभ्यास असणाऱ्या हा आमच्या मनीषाताई आहे. आणि मग आपण अशा चांगल्या उमेदवाराचा आपण विचार केला पाहिजे. आता आपण तालुक्यातला विधानसभेला तुम्ही त्यांना दाखवून दिलेलं आहे. तालुक्यातल्या सत्तेचं परिवर्तन आपल्या आशीर्वादामुळे झालेलं आहे. नगरपालिकेचंही परिवर्तन आपण शहरातलंही त्याच पद्धतीने करून घेतलेलं आहे. आता आपल्याला त्यांना जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधून त्यांना आता हद्दपार करायची तर वेळ आलेली. त्यांना आता राजकारणाचा अड्डा, त्यांचे 2 अड्डे संपलेले आहेत. आता 3रा अड्डा त्यांच्याकडे म्हणजे त्याच्यासाठी खऱ्या अर्थानं प्रयत्न चालू आहे. त्यांना विकास कामासाठी ती पंचायत समिती नको आहे, त्यांना जिल्हा परिषद नको आहे. त्यांना विकास काम जर करायचं होतं तर 35 वर्षामध्ये त्याने अनेक गोष्टी आपल्या इथं देण्याचं काम केलं असतं. मीरा देवधर सारखा पाण्याचा प्रश्न आता सरांनी सांगितलं की गेले 20 वर्ष धरण बांधून सुद्धा आपल्या शेताला पाणी मिळालं नाही. 4000 कोटी रुपये त्याच्यावरती केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या आपण त्याच्यावरती टाकले. आणि आता ते काम चांगल्या ताकदीनं सुरू आहे. आणि येत्या वर्षभरामध्ये ते पाणी अंधरूड पर्यंत पोहोचणार आहे. आणि 100% आपला तालुका सिंचनाखाली येणार आहे. महाराष्ट्रातला पहिला तालुका असा असेल की तो 100% सिंचनाखाली येणार आहे. माझ्या शेतकऱ्याच्या 1 ना 1 इंच जमीन आता ओलिताखाली येणार आहे. मग हे काम कुणी केलं? ते रणजितदादांच्या माध्यमातून झालं, देवाभाऊंच्या माध्यमातून झालं. राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री, अर्थ खात्याचे प्रमुख आमचे अजितदादा पवार साहेब यांच्या प्रयत्नातून हे पाणी मिळालं. मग एवढी मोठी लोक आपल्या बरोबर आहेत, आपल्यासाठी झगडत आहेत, पळत आहेत, विकासासाठी पळत आहेत. तुमच्या हाकेच्या अंतरावरती आता आपण नागबोंगवाडी MIDC तयार सुरू करतोय, ती मंजूर करून घेते. तिथेही आपल्याला मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय की काही झालं तर चांगले 2 उद्योग तुम्हाला या भागासाठी मी देतो. माझ्या गोरगरीब पोरांच्या हाताला, बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळणार आहे. माझ्या 15,000 महिला भगिनी तिथं सर्व्हिसला कामाला लागणार आहे. मग अशा पद्धतीचं आपण नियोजन करून तालुक्याचं व्यवस्थित ते घडवलं. सर्वसामान्य शेतकऱ्याचं आर्थिक परिस्थिती सुधारली पाहिजे, तो आर्थिकदृष्ट्या सबल झाला पाहिजे, ही भूमिका घेऊन आपण निघालेलो. नुसतं राजकारण करायचं, मतं मागायला यायची, मतं मागून झाली की परत विसरून जायचं, परत 5 वर्षांनी यायचं आणि मतं मागायची. हा उपक्रम गेले 35 वर्ष या तालुक्यामध्ये चालू होता. एखादा उमेदवार निवडून दिला तर सरांचंच उदाहरण घ्या, शिक्षक होते, निवडून दिलं, पण मोकळ्या मनाने कारभार त्यांना करता येत नव्हता. आपलं व्यक्ती, आपला विचार, आपली दिशा, आपण एखादं नेतृत्व करायला लागतो. पंचायत समिती असू द्या, ग्रामपंचायतचा सदस्य असू द्या, ग्रामपंचायतच्या सदस्याला सुद्धा वाटतं की माझ्या वार्डमध्ये मला चांगलं काम करता आलं पाहिजे. मला ह्या जनतेने 1000 मतं देऊन मला निवडून आणलेलं आहे. मग माझ्या वार्डमध्ये रस्ता झाला पाहिजे, गटर झालं पाहिजे, नळाची कनेक्शन बसली पाहिजेत, माझ्या तिथं राहणाऱ्या सर्व बांधवांना सगळ्या सुविधा मिळाल्या पाहिजेत, आरोग्याची सुविधा मिळाली पाहिजे. ही त्याची तळमळ असते साध्या ग्रामपंचायत सदस्याची. सरपंचाचं काम गाव कसं चांगलं राहील, गावातला कारभार कसा व्यवस्थित राहील, माझ्या गावासाठी वरच्या तालुक्यामधून तालुक्याच्या नेत्यांकडून निधी कसा आणता येईल आणि माझं गाव कसं चांगलं आणि सुसज्ज असं गाव, गावात सगळ्या सुविधायुक्त असं गाव, सुंदर स्वच्छ गाव माझं कसं राहील, ह्याच्यासाठी तो प्रयत्न करत असतो. आणि सरपंच झाल्यानंतर पंचायत समिती सदस्य काय करत असतो की पंचायत समितीतल्या माझ्या जेवढ्या योजना आहेत त्या माझ्या सगळ्या योजना माझ्या शेतकऱ्यांपर्यंत मी कशा पुरवू शकेल, माझ्या गावाला नळाचं कनेक्शन, नळाचं पाणी नळात कमी पडत असेल तर टाकी कशी मला बांधता येईल, ग्रामपंचायतीचा कारभार व्यवस्थित कसा करता येईल, अशा ज्या काही पंचायत समितीतल्या ज्या शेतकऱ्यांसाठी योजना असतील, सर्वसामान्यांसाठी योजना असतील, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पंचायत समितीच्या कृषी विभागात, तिथं विभाग आहेत, प्रत्येक बांधकाम विभाग आहे, कृषी विभाग आहे, आरोग्य विभाग आहे, शिक्षण विभाग आहे, प्रत्येक विभागाचं काम ग्राम पंचायत समिती सदस्याकडे येतं. आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला तळागाळापर्यंत त्या योजना पुरवण्याचं काम पंचायत समितीच्या मार्फत करता येत. आणि म्हणून तिथं चांगले उमेदवार पाहिजे. जिल्हा परिषदेमध्ये पंचायत समितीच्या पासून वरचे जे काय फंड्स असतील तो जिल्हा परिषद सदस्य चांगल्या पद्धतीने आपल्या गावापर्यंत पोहोचवू शकतो. आपल्याला पंचायत समितीला समजा 10 गाव असतील तर जिल्हा परिषदला 20-25 गावाचा त्याचा आवाका असतो. मग तो 25 गावाचं नेतृत्व करतो आणि चांगल्या पद्धतीने जिल्ह्यावरून जेवढा निधी आपल्याला तळागाळापर्यंत नेता येईल, जेवढा पंचायत समितीला देता येईल, त्याच्यासाठी तो प्रयत्न करत असतो.
हे खऱ्या अर्थानं ह्या सिस्टीमचं काम असतं आणि ते काम आतापर्यंत कधी राबवलं नाही. कारण तेवढं त्यांना म्हणजे त्यांना तेवढा मोकळीकता नव्हती काम करायची. सरांसारखा जिल्हा परिषद अध्यक्ष होऊन सुद्धा त्यांना मनासारखं काम त्या पदावरती बसून खऱ्या अर्थानं करता आलं नाही. आज जे पाणी त्यांनी धोम बलकवडीच्या पाण्यासाठी जे काढलेलं एक काम होतं ते सरांनी स्वतःच्या ताकदीनं स्वतः हेलपाटे घालून स्वतः मिटिंगा घेऊन पाणी वाढवण्याच्या संदर्भात सुद्धा माझ्या 26 गावाचा पाण्याचा प्रश्न होता तो सुद्धा सरांच्या माध्यमातून मिटिंगला बसून दादांच्या माध्यमातून तो प्रश्न आपल्याला मिटवता आला. म्हणजे स्वतःचे निर्णय स्वतःला घेण्याचे अधिकार आहेत. त्याच पद्धतीनं मला तुम्ही आशीर्वाद दिला. दादांच्या वरती प्रेम करत करत रणजित दादांवरती आपल्या तालुक्यानं निश्चितपणाने प्रेम केलं. खासदारकीला पराभव पत्करल्यानंतर त्याची सल त्यांच्या डोक्यात होती आणि तालुक्यानं त्यांची जागा जरी पराभवाला जे कारणीभूत ठरले त्याला तुम्ही जनतेने तुम्ही सर्वसामान्य शेतकऱ्यांनी ताकदीनं त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याचं काम केलं आणि मला खऱ्या अर्थानं आशीर्वाद दिला. ह्याच्या अगोदरचे जे कोण आमदार होते ते कधी आपल्यापर्यंत पोहोचले का? त्यांनी कधी योजना सांगितल्या का? कधीही सांगितल्या नाही, कधीही पोहोचले नाही. त्यांना तो अधिकारच नव्हता. पण माझ्या नेतृत्वानं रणजित दादांनी मला तो पूर्ण अधिकार दिला, सरांना पूर्ण अधिकार दिला. त्याच पद्धतीनं माझ्या आता पंचायत समितीचे सदस्य जिल्हा परिषदेचे सदस्य होणार आहेत त्यांनाही त्याच ताकदीनं तो अधिकार असणार. आपण काम जे नेतृत्व निवडतो ते काम करण्यासाठी निवडतो, सेवक म्हणून आपण काम करतो. मी या तालुक्याचा प्रतिनिधी असलो तरी मी सर्वसामान्य शेतकऱ्याचा सर्वसामान्य जनतेचा मी सेवक आहे. जसं तालुक्यावरती जसं पंचायत समितीला खाली काम केलं तसं तर तालुक्यावरती मी काम करतो. महाराष्ट्राच्या विधानसभेमधून जेवढा निधी माझ्या तालुक्याला आणता येईल जेवढं काम माझ्या तालुक्यासाठी करता येईल ह्याच्यासाठी खऱ्या अर्थानं मी प्रयत्न करत असतो. आणि म्हणून माझं काम आहे की या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना दिवसा लाईट मिळाली पाहिजे. ह्याच्यासाठी मी विधानसभेच्या अगोदर आपल्याला सांगितलं होतं. आता 50% तालुक्यामध्ये दिवसा लाईट देण्याचं काम मी माझ्या माध्यमातून केलंय. राहिलेली 50% लाईट येत्या 4 महिन्यामध्ये आपल्या होणार आहे. 100% दिवसा लाईट आपली ह्या वर्षाच्या सगळ्या शेतकऱ्यांना आपल्याला मिळणार आहे. त्याचबरोबर पाण्याचे रस्ते मी केलेत. 56 किलोमीटरचे पाण्याचे रस्ते तालुक्यामध्ये आपण मंजूर करून घेतले. मी 36 किलोमीटरचे रस्ते पाण्याचे मंजूर करून घेतले. परत दादांनी रणजित दादांनी 20 किलोमीटरचे रस्ते पाण्याचे रस्ते मंजूर करून आणले. 50 कोटी रुपये निधी आपल्याला जयभाऊ गोरेंच्या माध्यमातून परत तालुक्याला आला. हे जे रस्त्याचे मी तुम्हाला आकडे सांगतोय ते हे त्याच्यामुळेच शक्य झालं. कमी दिवसामध्ये कमी वेळामध्ये आपण सगळ्या तालुक्यामध्ये प्रत्येक गावाला रस्ते देऊ शकलो, प्रत्येक गावाला योजना पुरवू शकलो. मी कृषी विभागाच्या माध्यमातून ट्रॅक्टर आहे ते 118 ट्रॅक्टर मी शेतकऱ्यांना आपल्या मंजूर झालेले आहेत आणि एका ट्रॅक्टरला 1,20,000 रुपये सबसिडी मिळते. 1,44,00,000 रुपये ह्या ट्रॅक्टरच्या माध्यमातून माझ्या शेतकऱ्यांना सबसिडी मिळाली. बाकी कृषी विभागाच्या इतर योजना होत्या त्याच्यामध्ये मधून जवळजवळ 4,89,00,000 रुपये मी या शेतकऱ्यांना इतर लाभ मिळवून दिला. मग या बारीक सारीक गोष्टीवरती लक्ष देऊन त्यांच्या मंजुऱ्या आणून माझ्या शेतकऱ्याला कसा फायदा होईल ह्याच्यासाठी खऱ्या अर्थानं मी प्रयत्न केला. म्हणजे जवळजवळ 6 कोटी 6.5 कोटी रुपये मी ह्या विभागातून आणून दिले. पंचायत समितीच्या माध्यमातून बरेच कामं मी मार्गी लावलेले आहेत. त्यातली आता थोडीफारच तुम्हाला कामं मी दाखवतो. घरकुलाचा विषय आहे. 41 घरकुल आपण मंजूर केलेले आहेत. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये एवढी घरकुलं कधीही मंजूर झाली नव्हती. मागचा इतिहास काढा, मागचा रेकॉर्ड काढा. मी जे बोलतोय त्याच्यात जर चुकीचं असलं तर मी तुमच्या पुढे कान धरायला तयार आहे. म्हणजे एवढा विश्वासानं आत्मविश्वासानं आपण जर काम केलं, तळागाळापर्यंत जर काम केलं, इच्छाशक्ती जर आपली चांगली असेल तर निश्चितपणानं तुमच्यासाठी मला काम करता येतं. मग घरकुलांचं आपण केलं. इतर झेरॉक्स मशीन आपण 19 लाभार्थ्यांना झेरॉक्स मशीन दिल्या. जवळजवळ 42 शेतकऱ्यांना आपण कुटी मशीन दिल्या. म्हणजे असे अनेक कामं 2,51,00,000 रुपयाचे नवीन बंधारे बांधलेत. 2,50,00,000च्या नवबौद्ध ह्यांच्यासाठी घटक विकास योजनेतून 2,59,00,000 रुपये दिलेत. असे ते जवळजवळ एक माझ्या माहितीप्रमाणे 30 कोटी रुपयाची कामं या तालुक्यामध्ये किरकोळ झाले. मुलींना 9 सायकली 10 सायकली आपण आता वाटप केलंय. मग ह्या बारीक सारीक गोष्टीवरती लक्ष देऊन सन्मानपूर्वक आपल्याला प्रत्येक योजनेमध्ये माझ्या शेतकऱ्याला न्याय देण्याचं काम मी करतो. ह्याच्यापूर्वी ह्या गोष्टी मिळवायच्या झाल्या तर प्रत्येकाला चिठ्ठी लागायची, प्रत्येकाला बंगल्यावर जावं लागायचं. ती चिठ्ठी मिळाल्याशिवाय आपल्याला पंचायत समितीमध्ये उभा राहता येत नव्हता, जाता येत नव्हतं.
ही परिस्थिती आपण बदलवण्याचं काम आपण एका वर्षामध्ये केलेलं आहे आणि आपला मान सन्मान वाढवण्याचं आम्ही काम केलं. प्रत्येक गोष्टीला चिठ्ठी द्यायची, वाकायचं, पाया पडायचं, मग कामं व्हायची. आज परिस्थिती बदललेली आहे. सन्मानपूर्वक माझा शेतकरी, सर्वसामान्य माणूस माझा पंचायत समितीत जाऊन कुठल्याही योजना असतील त्याच्यामध्ये आपलं ऑनलाईन नाव नोंदवू शकतो. ज्याचं नाव येईल त्याच्या चिठ्ठ्या आपण टाकतो. सगळ्यांना न्याय देण्याचं काम आपण आता तिथं करतो. कोण माझ्या जवळचा, कोण लांबचा हे बघितलं जात नाही. प्रत्येकाला न्याय देण्यासाठी आपण तिथं चिठ्ठ्या करतो आणि चिठ्ठ्या जरी चिठ्ठी लागेल, त्याला विरोधकाची चिठ्ठी लागली तरी त्यालाही तीच वस्तू, सायकल असेल, खुरपा असेल, येळा असेल, ताडपदरी असेल, औषधाचा पंप असेल, सन्मानपूर्वक त्याला मिळाला जातो. आमच्याकडे यावंच लागत नाही. पंचायत समितीमध्ये डायरेक्ट योजना तुम्ही घ्यायला गेला तर तुम्ही तुमच्या योजनेमध्ये नाव नोंद झाली की तुम्हाला ते वस्तू नक्की मिळतात. प्रत्येकालाच मिळेल असं नाही, पण जेवढ्या वस्तू उपलब्ध होतात, जेवढ्या स्कीम आहेत, जेवढ्या योजनेचे पैसे त्याच्यावरती फंड पडले, तेवढ्या योजनेचे सगळे जेवढे पैसे जोपर्यंत आहेत तेवढे फंड संपत नाही तोपर्यंत त्या वस्तू तुम्हाला प्रत्येकाला दिल्या जातात. पण ह्या गोष्टी आपण बारीक सारीक गोष्टीचा विचार करून ह्या तालुक्यामध्ये निघालेला आणि म्हणून आता जर पंचायत समिती आपल्याला पाहिजे असेल, जिल्हा परिषद पाहिजे असेल तर तुमच्या आशीर्वादाची खऱ्या अर्थानं आम्हाला गरज आहे. आणि तुमचा आशीर्वाद दिला तरच आम्ही, कारण आम्हाला फक्त 5 वर्ष तुम्ही द्या. आम्ही जास्त मागत नाही. आम्ही 35 वर्ष तुम्हाला मागणार नाही. 35 वर्ष तुम्ही सोसलंय, भोगलंय, पण आता इथून पुढे मित्रांनो, माझ्या भगिनींनो, इथून पुढे आता भोगू नका. आम्हाला फक्त 5च वर्ष तुम्ही संधी द्या. 5 वर्षामध्ये आम्ही तुमचा विकास करू शकलो नाही, आम्ही तुमचा शब्द पाळू शकलो नाही, तर आम्ही तुमच्याकडे परत मत मागायला येणार नाही. पण एवढी 5 वर्ष तुम्ही जर आम्हाला दिली तर निश्चितपणाने या दुधेबाई असतील, या पंचायत समिती गण असेल, जिल्हा परिषद आमचा बरड गट असेल, ह्या गटातल्या एकाही गाव असं राहणार नाही की तिथं आमचं विकास काम पोहोचणार नाही. म्हणून आम्हाला तुमचा आशीर्वाद येणाऱ्या 5 तारखेमध्ये द्यावा एवढी विनंती तुम्हाला करतो. आणि आमच्या मनीषाताई आणि आमचं भाऊसो मोरे यांना प्रचंड मताने विजय कराल एवढी इच्छा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मध्ये आमदार साहेब व सर्व पदाधिकारी आल्याबद्दल, प्रचारार्थ आल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार.